दत्ताची सावली, उमराच्या झाडाखाली दत्ताची सावली, अंगदरावांना जन्म देणारे धन्य ती माऊली. हा छान आहे. आठवायला सोपं आहे की सांगतात का काकू? अगोदर तिने इकडे अंडे फ्राय केले तर आणि तिकडे अंड्याचा मसाला बनवला, म्हणजे तिला पातळ करीची म्हणजे असते ना ती भाजी बनवायची आहे, असं केलेलं आहे. सो हा आहे माझा पूर्ण लुक आजचा. हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही सर्वजण मजेतच असाल आणि तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे आज एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज ह्या व्हिडिओला खूप लेट मी स्टार्ट करते, कारण की माझ्या आज गावाला गेली ती 2 दिवस माझ्याकडे होती, संक्रांतीसाठी आलेली आणि आत्ताच मी तिला बस स्टॉपवरती सोडून आली आहे. आणि आता मी माझी बॅग भरली आहे, माझी साडी वगैरे, आणि मी चालले आज कुठेतरी, कारण आज हा महिना संक्रांतीचा हळदी कुंकाचा आहे. तर आज माझ्या जावेचं म्हणजे मीनाचं हळदी कुंकू आहे, तर मी तिच्याकडे चालली आहे. तर आणि मला करमत पण नव्हतं, मी आत्ताच घरी आली जस्ट, आणि तिनं 6 वाजता बोलवलेलं, पण आत्ता बोलते की या तुम्हाला जमलं तर लवकर. तर म्हटलं चला जाऊया. आणि 2 दिवस अक्का माझ्याकडे होती आणि आज नाही आहे, कारण की 2 दिवस मला खूप बरं वाटलं. मी तिच्याबरोबर फिरले काम पण असायचं फिरायचं, तरी मला खूप कंटाळा वगैरे आला नाही. आणि गेली तिचा तर मला खूप वाईट वाटत होते, कारण की माहिती नाही का, म्हणजे मी जास्त तिच्याकडे राहिले नाही. तर म्हणजे मी माझ्या आजीकडे असते, माझ्या मामाकडे होते, समजून जाताल तुम्ही. आई जेव्हा लेकीकडे येते जाते तेव्हा काय वाटतं, तर असंच एक इमोशनल हे होतं. तर गेली ती, असं काही नाही. मी इमोशनल होते खूपच लगेच, कारण की अक्का गेली तर एवढं काही नाही, पण माझी आजी आली असती, ती जर चाललेली असती ना तर मला अजून जास्त इमोशनल झाले असते, कारण माझं तिच्याबरोबर खूप मी आटायचे माझ्या आजीसोबत. लाईक ती माझी आईच आहे दुसरी, असं मला वाटतं. तर चला आता मी आवरले, बॅग भरली आहे माझी, आणि रायाला सांगितलं की तुम्ही ओला बुक करून द्या मला, कारण की ते देतात मला करून. सकाळी पण त्यांनी अक्काला सोडायला दिलेली, म्हणजे त्यांनी नाही दिलेली, मग त्यांना फोन केलेला. उमराच्या झाडाखाली दत्ताची सावली, उमराच्या झाडाखाली दत्ताची सावली, अंगदरावांना जन्म देणारे धन्य ती माऊली. हा छान आहे. रामाचं नाव घेते हळदी कुंकाला खास. आठवायला सोपं आहे की सांगतात का काकू? काय हसली का बंधू? छान आहे. काय नाही कशी हौशी नवनाथरावांचं नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी. छान आहे. धीरे से बोलने का, हम सुनेंगे समझेंगे क्या बोल रहा है। हॅलो गाईज, मी मीनाकडे पोहोचले. खूप वेळ झालाय आणि तिचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम पण झाला. तुम्हाला दिसलेच असेल, छोट्या क्लिप्स मी टाकलेल्या आहेत. एवढं काही त्या नवीन होत्या माझ्यासाठी, तर मला काही शूट करायला जमलं नाही. आणि छान झालं तिचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम. आता ती खिचडी बनवते आम्हाला खायला, आणि संध्याकाळी जे आमचे जवळचे नातेवाईक आहेत ते येणार आहेत तिच्याकडे. तोपर्यंत मी काय थांबत नाही आहे, राया आल्याच्या नंतर मी जाणार आहे. आणि आज मी साडी घातली आहे, बघू शकता, मीनाला दाखवायला लावेल मी नंतर. आणि ही मला माझ्या मावशीने घेतली आहे माझ्या ॲनिव्हर्सरीसाठी. तर याचा कलर खूप छान आहे, तर मी आज घातली होती हिच्या. आणि कशी दिसते सांगा. आणि मीनाचा पण पूर्ण लुक दाखवते तुम्हाला. मी तिचा मेकअप केलेला आहे आणि हेअरस्टाईल पण बनवली आहे. तिला जास्त काही ओव्हर मेकअप आवडत नाही, त्याच्यामुळे थोडासा लाईट मेकअप केला आहे मी तिचा, तो पण मी तुम्हाला दाखवते. आणि राया मला घ्यायला येतात, तोपर्यंत जेवतो वगैरे आणि जातो घरी गेल्यानंतर भेटूया आपण. तोपर्यंत मला दाखवते मी ना खिचडी बनवते. तर चला. सो हा आहे माझा पूर्ण लुक आजचा. आणि थोडं माझी साडी
स्लीवलेस ब्लाऊज असल्यामुळे थोडं इंडो वेस्टर्न लुक देण्याचा प्रयत्न केला आहे. आणि थोडं जवळ येऊन काढ. मीनाला सांगते, मीना शूटिंग करते त्यामुळे मला थोडं जवळ येऊन, कारण तुम्हाला दिसेल प्रॉपर. तर सगळं हळदी कुंकू झालं मीनाचं, आणि मीनाच्या कुकरच्या चिट्ट्या आता वाजता आहेत. त्यामुळे मला मीनाला तर भूक लागली, मला नाही, कारण मी जेवून आले होते. ती बोलते की तिने काही खाल्लं नाही, तर आता मी काहीतरी खातो. तर चला, आणि आम्ही फोटो पण काढले. तर जर हे फोटो तुम्हाला पाहिजे असतील तर माझ्या इंस्टाग्रामवरती मी अपलोड करणार आहे. किंवा माझा इंस्टाग्रामचा ID तुम्हाला माहिती नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेला आहे, तिथे जाऊन मला फॉलो करा आणि सगळे माझे फोटो आणि रील्स पहा. चला बाय. बोले भारी आता. तर चला, आम्ही आता खिचडी खाल्ल्यानंतर तुम्हाला भेटते. तोपर्यंत आम्ही फोटोशूट पण करतो, थोडा व्हिडिओ पण काढतो. चला, आता मी ना इकडे खिचडी बनवती आहे आणि तिला म्हणलं चल तुझं पूर्ण लुक दाखवून घेते. तर ही साडी आहे, ही आम्ही साडी घेतल्या होत्या, सेमच आहेत आमच्या दोघीच्या. माझा हिरवा कलर आहे आणि हिचा गुलाबी कलर आहे. आम्ही दिवाळीसाठी घेतल्या तर ही आहे पूर्ण मीनाचा लुक. पाठीमागे हेअरस्टाईल मीच केले. मला खूप आवडतं मेकअप वगैरे करायला. मी मीनावरती ट्राय करत असते हेअरस्टाईल. अशा आहे. कशी दिसते कमेंट करून सांगा आमची मीना. चला, तुला काही बोलायचं आहे का हळदी कुंकू निमित्त तुझ्या? नाही, काय नाही बोलायचं. तुला सवय झाली ना रोज, मग ती बोलत जाईल. आत्ता नवीन आहे त्याच्यामुळे मी पण आणि ती पण, आम्ही नवीन आहेत, आमचा ब्लॉग स्टार्ट केलेला आहे. त्याच्यामुळे जेव्हा तिला सवय होईल तेव्हा ती पण बोलेल. आता खिचडी बनवते, ती छान खिचडी बनवते, तुम्हाला दाखवते. मसाला खिचडी, मसाला भात बनवला आहे, टाकलं तिला. आणि इकडे दूध राहिलेलं आहे. आता हे दूध मला वाटतं आमच्या साहेब 2 आल्याच्या नंतरच पेतील, बायका नाही आल्याच्या नंतर. हां, आणि चला तुम्हाला तिचे झाडं पण दाखवते, छान येतं. इकडे बाहेर नारळ, मला छान फुलं आले. तर ह्याचंच तिला एक फुल काढून लावलंय मी आता, गुलाबाला. इकडे ही तुळस बघा, हिरवी आहे, माझी वाळून गेली आहे, आणणारच आहे. आणि ते असा एरिया आहे पाठींबा आहे. चला, आता आम्ही खिचडी खातो. आणि आत्ताच राया ऑफिसवरून आले, तर डायरेक्ट आले की ते झोपतात. बघा, काय बोलायचं का राया? नाही का? बरं, नका बोलू मग. हां, नका. आणि मी ना बनवते अंड्याची भाजी. आम्ही अजून साड्या वगैरे चेंज केल्या नाहीत, कारण की आम्हाला दोघीला फोटो काढायचे. तर अगोदर तिने इकडे अंडे फ्राय केले तर, आणि तिकडे अंड्याचा मसाला बनवला आहे. म्हणजे तिला पातळ करीची म्हणजे असते ना, ती भाजी बनवायची आहे, असं केलेलं आहे. आणि आम्ही दोघींनी खिचडी खाल्ली, त्याच्यामुळे आमचं दोघीचं झाले. फक्त त्या दोघा भावांसाठी बनवायचे, मग आमचं काम होणार सर्व. आणि भाजी केल्याच्या नंतर आम्ही काढणार आहोत दोघींचे फोटो. इकडे मीना ये जेवायला सगळ्यांना. हां, आणि तुम्हाला सगळ्यांना जेवायला बोलवलं. अंड्याची भाजी तिने सर्वांना अंड्याची भाजी खाण्यासाठी बोलवलंय, तर तुम्ही सगळेजण या. आहे ना मीना? हाय फ्रेंड्स, आत्ताच मी घरी आली आहे. तुम्ही पाहिलं की आज मीनाचा हळदी कुंकाचा कार्यक्रम होता. कार्यक्रम खूप छान झाला. सर्वजण आल्या होत्या, बायका, आणि आमचे रिलेटिव्स पण आले होते 1-2 जण. त्यांच्यासोबत पण आम्ही गप्पा मारत बसलो, त्याच्यामुळे नंतर काही शूट केलं नाही. आता 10:30 वाजले, तर आता झोपायचं टायमिंग झाला आहे. आता झोपते, खूप कंटाळा आला आहे. आणि आज घरात आले तर करमत पण नाही आहे, कारण 3 दिवस अक्का माझ्यासोबत होती. तर मला खूप भारी वाटायचं. आज ती गेली आहे. तिला मी 8 वाजताच फोन केला, तेव्हाच ती तिकडे गावी झोपत होती. म्हणली आता मी झोपायला लागली आहे. तर म्हटलं चल ठीक आहे, झोप, मी सकाळी फोन करते तुला. आणि चला, आता मी पण झोपते. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा. आणि अजून काही वेगळे नवीन बदल हवे असतील, म्हणजे माझा बोलण्याचा टोन किंवा मी खूप फास्ट बोलते, तर ते कमेंट करून सांगा कसं हवं आहे. तर चला, बाय, गुड नाईट, टेक केअर.